मार्केटमध्ये दोन प्रकारच्या मशिनरी आहेत, एक 7-in-1 आणि एक 9-in-1. तर सगळ्यात मोस्ट पॉप्युलर वापरली जाणारी ही मशीन आहे, जी की 7-in-1 आहे, जी प्रत्येक ब्युटिशियनकडे अवेलेबल आहे, प्रत्येक स्किन केअर डॉक्टरकडे अवेलेबल आहे. आणि जे नवीन मशीन यूज करणारे आहेत, जे बिगिनर आहेत, त्यांच्यासाठी ही मशीन फार फायद्याची आहे. ते इझिली ही मशीन हँडल करू शकतात, वापरू शकतात. तर आपण बघूया हे मशीन कसं आणि कोणत्या प्रकारे काम करतं ते. तर पहिल्यांदा आपण बघूया, इथं ह्या खाली बॉटल्स आहेत 3 प्रकारच्या, A, B आणि C. या सिरम आहेत, जे की इथं बॉटल आहेत खाली PS1, PS2 आणि PS3. या 3 बॉटल. PS1 जे आहे ते A बॉटलमध्ये सिरम टाकायचं आहे, PS2 जे आहे ते B बॉटलमध्ये टाकायचं आहे आणि PS3 जे आहे ते C बॉटलमध्ये टाकायचं आहे. A बॉटल ही ड्राय स्किनसाठी वापरली जाते, B बॉटल ही ऑइली आणि पिंपल्ससाठी वापरली जाते, C बॉटल ही डॅमेज स्किन, पिगमेंटेशन, रिंकल्स यासाठी ही बॉटल वापरली जाते. तर वरती आपण बघूया इथं 3 बटन आहेत. हे वॉटरचं बटन आहे, हे सिरम बॉटल ॲडजस्टचं बटन आहे, हे एअरचं बटन आहे, जे की आपण आपल्या गरजेनुसार मॅक्झिमम मिनिमम करून वापरू शकतो. सेंटरचं जे बटन आहे त्याच्यावरती A, B, C असे ऑप्शन दिलेले आहेत, जे की आपण ज्या बॉटलमध्ये टाकलेलं आहे ती बॉटल आपण स्टार्ट करू शकतो. A बॉटलमध्ये टाकलं तर A या सेक्शन आपण फिरवू शकतो, B बॉटलमध्ये टाकलं तर B सेक्शन आपण फिरवू शकतो, C बॉटल टाकलं तर C सेक्शन आपण फिरवू शकतो. हे काळजीपूर्वक फिरवायचं आहे, तरच मशीन व्यवस्थितरित्या चालू होते. इथं एअरचं बटन आहे, हे आपण मॅक्झिमम मिनिमम करू शकतो. इथं आपण पाठीमागं येऊया. आता आपण स्क्रीनची माहिती घेऊया. आपण मशीन ऑन केलेली आहे. स्क्रीन सुरुवातीला अशी दिसते, आपल्या सर्वांना माहिती आहे. तर आपण याच्यावरती टच करूया. इथं स्क्रबर दिलेलं आहे, इथं अल्ट्रासाऊंड दिलेलं आहे, इथं RF दिलेलं आहे, इथं मास्क दिलेला आहे, इथं ॲब्रेशन दिलेलं आहे, कोल्ड दिलेला आहे, स्प्रे दिलेला आहे, इथं फ्लॅश दिलेला आहे, लाईट्सचे कलर्स दिलेले आहेत, इथं मोड्स दिलेले आहेत, जेणेकरून जे नवीन शिकाऊ आहेत त्यांनी कमी टायमिंगमध्ये आपण काम करू शकतो. मिनिमम 5 ते 7 मिनटं आपण ह्याच्यावरती टायमर लावू शकतो. तर अशा प्रकारे आपण टायमर लावायचं आहे. 5 ते 7 मिनटं. जे नवीन शिकणारे आहेत त्यांनी ह्याच्यापेक्षा जास्ती टायमिंग लावायचं नाही. 5 ते 7 मिनटं पुरेसं आहे. तर अशा प्रकारे आपण इथं टाईम ॲडजस्ट केलेला आहे. इथं जे टायमिंग आहे ते हायड्रा फेशियल किती टाईम चाललं हे बघण्यासाठी किंवा दिसण्यासाठी आहे. 1 तास पूर्णपणे हायड्रा फेशियलला लागतो, तर इथं आपण टाईम काउंट करू शकतो किंवा बघू शकतो. इथं आहे H2O, जी पाठीमागं त्याची बॉटल आहे, मी तुम्हाला नंतर दाखवेन. तर आपण एअरचं बटन काय काम करतं हे बघूया. इथं आपल्याकडे हे ॲब्रेशन आहे. तर ॲब्रेशन हे व्हॅक्यूम क्लीनरचं काम करतं. जसं की आपण घरामध्ये साफसफाई करतो तसं हे स्किनची साफसफाई करतं. पूर्णपणे ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स काढण्यासाठी हे खूप बेस्ट आहे. ज्यांचे पोर्स पूर्णपणे ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्सने पॅक असतात, तर हे पूर्णपणे क्लीन करतं. हे बघा हे कसं स्किन खेचून घेतं. तर हे काळजीपूर्वक वापरायचं आहे. जे नवीन शिकाऊ आहेत किंवा जे नवीन वापरणारे आहेत त्यांनी पहिला हे असं हातावरती प्रॅक्टिस करून घ्यायचं आहे आणि मग तुम्ही क्लायंटवरती वापरू शकता. आणि ह्याचं टायमिंगसुद्धा कमीच ठेवायचं आहे, 5 ते 7 मिनटं. त्याच्यावरती टायमिंग अजिबात ठेवायचं नाही. त्याचा
फार छान उपयोग होतो. तर हे पाठीमाग 7 स्टूल्स आहेत. 1 2 3 4 5 6 7. हे 7 स्टूल्स हेच पूर्णपणे हायड्रामध्ये काम करतं. त्यामुळं या मशीनला 7 in 1 असं म्हटलं जातं. तर पहिलं टूल्स आपण आत्ताच पाहिलं की हे काय काम करतं. तर हे पूर्णपणे पॅकेट्स व्हाईटेट्स काढण्याचं काम करतं. दुसरं जे आहे ते स्क्रबर आहे. आपण स्क्रब केल्यानंतर स्किनवरती हे पूर्णपणे डेड स्किन काढायचं काम करतं. तर असं उलटं नाही वापरायचं. हे असं बरोबर सरळ पकडून व्यवस्थित स्किन पहिला खेचून घ्यायची हाताने बोटाने आणि त्याच्यानंतर हे स्क्रब करायचं आहे स्किनवरती. व्यवस्थित सांभाळून एकाच डायरेक्शनमध्ये हे स्क्रबर करायचं आहे. खूप इझी आहे. तुम्ही सुरुवातीला पहिला स्वतःच्या हातावरती किंवा दुसऱ्याच्या हातावरती ट्राय करून बघा आणि मगच हायड्रा फेशियल करा. आता तिसरं स्टूल आहे ते तिसरं जे आहे ते अल्ट्रासाऊंड आहे. हे पूर्णपणे स्किन लिफ्टिंगचं काम करतं. ज्यांची स्किन सॅगी आहे त्याच्यावरती हे काम करतं. खूप बेस्ट रिझल्ट आहे याचा. चौथं जे आहे ते RF आहे. RF हे ज्यांच्या चेहऱ्यावरती रिंकल्स आहेत त्याच्यावरती हे काम करतं. हे प्रत्येक स्किनला वापरलं जात नाही. हे फक्त ज्यांचे रिंकल्स आहेत, स्किन खूप लूज पडलेली आहे त्या स्किनला हा टूल्स वापरला जातो. पाचवं टूल्स आपण बघूया. हे सिरम आहे. सिरम स्प्रे. ज्यावेळेस आपण क्लायंटला स्क्रबर करतो, स्क्रब केल्यानंतर स्किन ड्राय पडते त्यावेळेला हा स्प्रे आपण करायचा आहे. हा स्प्रे केला की स्किन हायड्रेट होते क्लायंटची आणि फार छान ग्लो करते. फेशियलचे अकॉर्डिंग जे सिरम आहे ते तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता. जर फेशियल किटमध्ये जर सिरम नसतील तर तुम्ही विटॅमिन C यूज करू शकता. जर तुमच्याकडे काहीच अवेलेबल नसेल तर तुम्ही सिंपल रोज वॉटर ह्याच्यामध्ये टाकून तुम्ही स्प्रे करू शकता. हे 6वं टूल आहे. हे माझ्या क्लायंटचं सगळ्यात फेवरेट आहे कारण का हे कूल आहे. फार थंडावा देतं. ज्या क्लायंटचे डोळे फार दुखतात किंवा डोळ्यामध्ये खाज येते किंवा उन्हातून आल्यानंतर भयानक त्रास होतो तर हे खूप रिलॅक्स करतं डोळ्यांना, स्किनला. फार थंड आहे हे. माझ्या क्लायंटला खूप आवडतं. खूप मस्त काम करतं हे. आणि सगळ्यात लास्ट हे मास्क. हे मी आता स्टार्ट करते. हे मी आता स्टार्ट केलेलं आहे. सगळ्यात लास्ट 7वं म्हणजे मास्क. हे पण सगळ्यांचं फेवरेट आहे. ह्याच्यामध्ये कलर्स आहेत. रेड कलर आहे, ग्रीन कलर आहे, ब्ल्यू कलर आहे. तर हे कलर स्किन अकॉर्डिंग आपण वापरू शकतो. याचा पण खूप चांगला फायदा आहे. ऑल कलर सगळ्याच स्किनला चालत नाही.